Hello students, today we are going to solve some more examples from this second chapter of physics, that is mechanical properties of fluids. In last 3 videos we have solved some numericals from this chapter. Now let's start the first example of today's video. What is that example? Read carefully. Find the work done in blowing a soap bubble of radius 0.5 centimeter. Surface tension of soap solution is equal to 25 into 10 raised to minus 3 Newton per meter. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण सोप बबल तयार करतो तेव्हा काहीतरी वर्क केलं जातं. ज्या पद्धतीने आपण फुग्यामध्ये हवा भरतो तेव्हा आपल्याला वर्क करावं लागतं. हे वर्क त्या फुग्याच्या सरफेसमध्ये एनर्जी म्हणून साठवलं जातं. बघा इथं फिगरमध्ये बबल तयार होत आहे, त्याचा एरिया वाढत जात आहे. जेवढा एरिया जास्त असेल तेवढं जास्त वर्क करावं लागतं. हे वर्क त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणून साठवलं जातं. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला तेच विचारलं आहे की हा बबल तयार करण्यासाठी किती वर्क करावं लागेल. बबल तयार होण्यापूर्वी सुरुवातीला फक्त सोल्युशन होतं, लिक्विड होतं, सोप सोल्युशन. त्याच्यामुळे इनिशियल एरिया 0 घ्यायचा, कारण बबल नव्हताच. नंतरचा एरिया ह्या स्पिअरचा, स्पेरिकल आहे, त्याचा एरिया आपल्याला घ्यावा लागेल. आता तुम्हाला वर्कचा फॉर्म्युला माहीत आहे. सगळे फॉर्म्युले पाठ करा. तुम्ही पाठ केले असतील असं मी गृहीत धरतो, कारण फॉर्म्युले जर आपण पाठ केले नाही तर आपण परीक्षेमध्ये न्यूमेरिकल्स सोडवू शकणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन गिवन क्वांटिटीज. रेडियस दिली आपल्याला 0.5 सेंटीमीटर, मीटरमध्ये होते 0.5 इंटू 10 रेस्ट टू मायनस 2 मीटर. सेंटीमीटरचं मीटरमध्ये करताना 10 रेस्ट टू मायनस 2. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे पॉईंट ॲडजस्ट करून घेऊ शकता. तुम्हाला लिहावं लागेल 5 इंटू 10 रेस्ट टू मायनस 3. सरफेस टेन्शन सोप सोल्युशनचं दिलंय 25 इंटू 10 रेस्ट टू मायनस 3 न्यूटन पर मीटर. वी हॅव टू फाइंड आउट वर्क. आता आपल्याला माहिती आहे वर्कचा फॉर्म्युला असतो सरफेस टेन्शन इंटू एरिया. आता कधी कधी काही प्रॉब्लेममध्ये काय विचारतात की समजा एखादा बबल ऑलरेडी असतो, त्याची फक्त साईज वाढवायची असते, तेव्हा किती वर्क करावं लागेल. अशा वेळेस तुम्ही एरियाच्या ऐवजी चेंज इन एरिया घ्यायचं असतं. आता एरियाचा फॉर्म्युला काय आहे तर 8 पाय आर स्क्वेअर. आता आपण 8 पाय आर स्क्वेअर का घेतलं, कारण स्पियर जे असतं स्पियरचा एरिया तर 4 पाय आर स्क्वेअर असतो, पण आपण इथं 8 पाय आर स्क्वेअर का घेतलं, कारण या ठिकाणी डबल एरिया आहे, इनर एरिया आणि आउटर एरिया. कारण आतमध्ये पण हवा आहे, बाहेर पण हवा आहे. Therefore, this bubble has 2 free surfaces, inner surface and outer surface, and inner radius and outer radius are approximately same because thickness of this surface of this soap bubble is negligible. हा जो सोप बबल आहे त्याची जी थिकनेस असते या वॉलची ती निग्लिजिबल आहे. त्यामुळे आतली रेडियस आणि बाहेरची रेडियस सारखीच आहे, अप्रॉक्सिमेटली सेम आहे, त्याच्यामध्ये जास्त फरक नाही. त्यामुळं आतली जी रेडियस असेल तीच आपण बाहेरची रेडियस घेणार आहे. त्यामुळं इथं 4 पाय आर स्क्वेअरच्या जागी त्याला डबल आपण केलं, इंटू 2 केलं, म्हणून 8 पाय आर स्क्वेअर आपण घेतलेलं आहे. जेव्हा एक्झाम्पलमध्ये बबलच्या ऐवजी ड्रॉप म्हटलं असेल त्यावेळी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही की ड्रॉप म्हटल्यानंतर आतमध्ये लिक्विड असतं आणि बाहेर एअर असतं, त्यावेळी एकच फ्री सरफेस असतं. आणि म्हणून ड्रॉप म्हटलं असेल तर एरिया 4 पाय आर स्क्वेअर घ्यायचा असतो. परंतु जर बबल म्हटलं असेल तर एरिया 8 पाय आर स्क्वेअर घ्या. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सरफेस टेन्शन ज्या काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूज ठेवा. हे कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला उत्तर मिळतं 1.571 इंटू 10 रेस्ट टू मायनस 5 जूल. 2 मार्क एक्झाम्पल, हाफ मार्क फॉर फॉर्म्युला, हाफ mark for substitution and 1 mark for answer with proper unit. So this was first example. Now we will go to the second example. What is example number 2? Read the example carefully. Compare the amount of work done in blowing soap bubbles of radii 3 centimeter and 4 centimeter. We have to blow 2 bubbles of different sizes. First bubble is having radius 3 centimeter, second is having 4 centimeter. So as the area will be more, see these figures. इथं बघा तुम्ही 2 बबल तयार होत आहे. साहजिकच दुसरा जो बबल आहे त्याची रेडियस जास्त असल्यामुळे त्याचा एरिया जास्त आहे, सरफेस एरिया. त्यामुळे तिथं वर्क जास्त करावं लागेल. पहिल्याला वर्क W1 असेल तर दुसऱ्याला W2, तो रेशो आपल्याला विचारलेला आहे. तर मग गिवन डेटा काय काय आहे. Radius of first bubble is 3 centimeter, that of second bubble is 4 centimeter. We have to find out W1 upon W2, ratio of work done.
आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जनरली काय करतो की ह्या क्वांटिटीज SI सिस्टीममध्ये करून घेतो, सेंटीमीटरचं मीटरमध्ये. पण इथं आपण तसं केलं नाही, कारण आपण काय करणार आहोत, या ठिकाणी रेशो घेणार आहे. जेव्हा रेशो आपण घेतो तेव्हा युनिट तुम्ही सेंटीमीटरचं मीटरमध्ये जरी केलं 10⁻², तर ते कॅन्सलच होतं. अशा ठिकाणी कन्व्हर्ट नाही केलं तरी चालतं. आता आपल्याला माहिती आहे की वर्कचा फॉर्म्युला असतो सरफेस टेन्शन इंटू एरिया. आता एरिया काय असेल तर 8 आता पहिल्या बबलसाठी त्याची रेडियस R1 आहे, त्यामुळे त्याच्यासाठी पहिल्यासाठी किती वर्क करावं लागेल तर सरफेस टेन्शन इंटू एरिया ऑफ फर्स्ट बबल, दॅट इज 8πr1². सिमिलरली वर्क फॉर सेकंड बबल विल बी surface tension into 8πr2² because radii are different for different bubbles, but surface tension is same कारण दोन्ही ठिकाणी सोप सोल्युशनच आहे, सोप बबलच आहे आणि सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन दोन्ही ठिकाणी सेम असल्यामुळं इथं T1 T2 आपण घेतलेलं नाही. हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. आता आपल्याला काढायचं आहे W1/W2. सो डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. बाय डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2 we get W1/W2 is equal to R1/R2 bracket square, because this 8π will get cancelled. R1² means R1/R2 bracket square. Now simply put the value of R1 and R2, that is 3/4. So take its square, you get the answer 3/4², that is equal to 9/16. So again this is numerical for 2 marks, 1 mark for formula, half mark for formula, half mark for substitution and 1 mark for answer. Whenever we find ratio, then it does not have unit because it is ratio of two similar quantities. Now the next example number 3. Example number 3 काय आहे ती आता वाचा. जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवतो तेव्हा सगळे फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत, ते पाठ करा. काय म्हटलंय पहा, कॅल्क्युलेट द वर्क डन इन इन्क्रीजिंग द रेडियस ऑफ सोप बबल इन एअर फ्रॉम 1 सेंटीमीटर टू 2 सेंटीमीटर. द सरफेस टेन्शन ऑफ सोप बबल इज 30 Dyne/centimeter. विद्यार्थी मित्रांनो, ह्या एक्झाम्पलमध्ये आता कसं आहे, ऑलरेडी एक सोप बबल आहे, बघा इथं दिसतोय असा. त्याची इनिशियल रेडियस जी आहे ती 1 सेंटीमीटर आहे, ती आपल्याला वाढवून करायची आहे 2 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात कसं आहे की एक फुगा आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी हवा भरलेली आहे काहीतरी, आणि आपल्याला त्याच्यामध्ये अजून हवा भरून त्याची साईज वाढवायची आहे, तर आपल्याला वर्क करावं लागेल. तर इथं आपल्याला सोप बबल तयार करण्यासाठी किती वर्क लागेल ते नाही काढायचं, तर ऑलरेडी एक बबल आहे त्याची रेडियस वाढवायची आहे 1 सेंटीमीटर टू 2 सेंटीमीटर. सो व्हॉट विल बी द वर्क डन. म्हणजे पहा, हा बबल आहे त्याची साईज वाढवली आपण, आता बघा झाला 2 सेंटीमीटर त्याची रेडियस. समजा सरफेस टेन्शन दिलं आहे 30 Dyne/centimeter, तर वर्क किती करावं लागेल साईज वाढवण्यासाठी. गिवन डेटा लिहा. गिवन क्वांटिटीज आर इनिशियल रेडियस इज 1 सेंटीमीटर, फायनल रेडियस इज 2 सेंटीमीटर, सरफेस टेन्शन इज 30 Dyne/centimeter. Now all the quantities are in CGS unit. While solving any example, you must take all quantities in same system of unit, either SI or CGS. You cannot take one quantity in CGS and other quantity in SI. Now here all the quantities are in CGS system, so you can solve this example. इथं कसं आहे, सगळ्या CGS मध्ये आहे, त्यामुळे SI युनिटमध्ये कन्व्हर्ट करत बसू नका, नाहीतर मग तुम्हाला तिन्ही कन्व्हर्ट करावं लागतील. फक्त एक काळजी घ्यायची की सगळ्याच्या सगळ्या क्वांटिटी एका युनिटमध्ये पाहिजे, एकतर SI किंवा CGS. आता सगळ्या CGSमध्येच आहेत, आपण सोडवूयात. वर्क काढायचं आहे तर इथं फॉर्म्युला आता काय घ्यायचा आहे, फॉर्म्युला घ्यायचा आहे वर्क इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. आता सरफेस टेन्शन इंटू एरिया नाही घ्यायचा, तर चेंज इन एरिया, कारण आपण एरिया बदलतोय, साईज बदलतोय. आता A1 - A2 घ्यायचं का A2 - A1, तर जे जास्त असेल ते घ्यायचं. आता A2 जास्त आहे कारण नंतरची रेडियस जास्त आहे, नंतरची साईज जास्त आहे, म्हणून A2 - A1 आपण घेतलेलं आहे. A2 मीन्स फायनल सरफेस एरिया, A1 मीन्स इनिशियल सरफेस एरिया. सरफेस एरियाचा फॉर्म्युला 8πr2² घेतलं. 8π का आलं याचं कारण मी तुम्हाला आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं, कारण याला डबल सरफेस आहे, डबल फ्री सरफेस आहे, इनर फ्री सरफेस, आउटर फ्री सरफेस.
त्यामुळे स्फिअरचा जो एरिया असतो 4πr², त्याच्या डबल करायचं 8πr². आता फायनल एरियासाठी 8πr². इनिशियल सरफेस एरियासाठी 8πr². यू कॅन टेक 8π कॉमन, सो यू गेट दिस स्टेप. नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज बिकॉज ऑल क्वांटिटीज आर नोन. Do these calculations and finally you will get the answer, and that will be equal to 2262 ergs. Again, this is example for 2 marks. Half mark for formula, half mark for substitution, and 1 mark for result, that is answer with proper unit. Now the next example number 4. What is example number 4? Read the example carefully. A glass plate 8 cm long and 2 mm thick is suspended in a trough so that its length just touches water surface. Calculate the downward force acting on the plate surface. T equal to 72 dynes per centimeter. विद्यार्थी मित्रांनो, आता हे एक्झाम्पल आधीच्या 3 एक्झाम्पल्सपेक्षा थोडंसं वेगळं आहे. तर यामध्ये काय सांगितलं आहे, फिगर बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जेव्हा आपण एखादी वस्तू, ग्लास प्लेट असेल किंवा कुठली वस्तू आपण पाण्यामध्ये बुडवतो पार्शियली, तर काय होतं, त्याच्यावर सरफेस टेन्शनचं फोर्स ॲक्ट होतं. वी नो फोर्स ऑफ सरफेस टेन्शन इज टँजन्शियल टू द लिक्विड सरफेस, बट लिक्विड सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड इज नॉट हॉरिझॉन्टल, इट इज कर्व लाईक दिस. Therefore, the tangent is not horizontal, it is inclined in a downward direction. And this angle between this solid surface and this tangent is called as angle of contact. See this figure. कसं असतं की आपल्याला माहिती आहे की लिक्विड सरफेस हे वरचं सरफेस प्लेन हॉरिझॉन्टल असतं, पण सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे इथं पहा ही सॉलिड सरफेस आहे, किंवा इथं पण हे ग्लास बीकर असेल ते सॉलिड सरफेस आहे, तेव्हा इथलं सरफेस सॉलिडच्या कॉन्टॅक्टमधलं प्लेन नसतं, तर थोडंसं ते कर्व असतं. अशा पद्धतीने ते कॉन्केव असतं. आणि मग इथं जर आपण टॅन्जंट काढला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला लिक्विड सरफेसला, तर तो हॉरिझॉन्टल न येता तो असा डाऊनवर्ड येतो. आणि इथं जो अँगल तयार होतो सरफेस ऑफ सॉलिड अँड टॅन्जंट मेजर्ड फ्रॉम द साईड ऑफ लिक्विड, दॅट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि प्युअर वॉटरसाठी हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असतो. म्हणजे हे जे रेड कलरचे ॲरो दाखवलेले आहेत ते एकदम व्हर्टिकली डाऊनवर्ड येतात. म्हणजे एखादी सॉलिड बॉडी जर आपण वॉटरमध्ये इमर्स केली पार्शियली, तर सरफेस टेन्शनचं फोर्स हे डाऊनवर्ड ॲक्ट होतं, ते खाली ओढतं त्याला. तर ते डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होणारं फोर्स आपल्याला विचारलेलं आहे. आता इथं काय सांगितलं ह्या एक्झाम्पलमध्ये, ए ग्लास प्लेट 8 cm लॉंग अँड 2 mm थिक इज सस्पेंडेड इन अ ट्रफ सो दॅट इट्स लेंथ जस्ट टचेस द वॉटर सरफेस. आता ही ग्लास प्लेट आहे ती आडवी धरलेली आहे, कारण लेंथ टच होते. ही लेंथ आहे ग्लास प्लेटची, आणि त्याची ही थिकनेस आहे, इथं दिसते तुम्हाला अशी छोटीशी थिकनेस आहे. ती 2 mm म्हणजे ती मिलीमीटरमध्ये आहे, खूप कमी आहे. आणि 8 cm म्हणजे लांबी जास्त आहे. आणि ही जी जाडी दिसते तुम्हाला इथं, ही थिकनेस आहे ती 2 mm आहे. आणि ती आडवी अशा पद्धतीने धरलेली आहे की त्याची जी लेंथ ही लेंथ वॉटर सरफेसला टच होते. म्हणजे वॉटरमध्ये जस्ट बुडाली, जस्ट इमर्स झालेली आहे ती थोडक्यात जस्ट. तर याच्यावरती सरफेस टेन्शनचं फोर्स हे डाऊनवर्ड ॲक्ट होईल, खाली ओढेल त्याला. कारण जे लिक्विड असेल, जे वॉटर असेल ह्या ग्लास प्लेटच्या कॉन्टॅक्टमधलं, ते असं प्लेन हॉरिझॉन्टल नसेल, ते कॉन्केव असेल. इथं पहिल्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे सेकंड फिगरमध्ये ते मी दाखवलेलं नाही, पण तुम्ही समजू शकता ते की ते फोर्स जे असेल सरफेस टेन्शनचं ते डाऊनवर्ड असेल आणि ते खाली ओढेल, ते आपल्याला विचारलेलं आहे. आता एक सरफेस टेन्शनची डेफिनेशन असते, सरफेस टेन्शन इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. म्हणजे इथं लेंथ महत्त्वाची. आता तर लेंथ कोणती आहे वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये, तर वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये ही लेंथ आहे एल, ती किती आहे 8 cm, प्लस ही थिकनेस 2 mm ती कॉन्टॅक्टमध्ये आहे. म्हणजे टोटल लेंथ काढून घ्यावं लागेल आपल्याला वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये किती आहे ती. तर टोटल लेंथ येईल ही 8 cm प्लस ही 2 mm, कारण ते पण वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये. परत मागच्या बाजूची लेंथ आहे 8 cm प्लस या बाजूची थिकनेस आहे, कारण चारही बाजूला पाणी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं चारही बाजूची लेंथ आपल्याला मोजावं लागेल. समोरची लेंथ एल प्लस मागची लेंथ एल, म्हणजे एल प्लस ही थिकनेस टी, राईट साईडची प्लस लेफ्ट साईडची थिकनेस टी, म्हणजे टोटल लेंथ किती होईल मग. तर टोटल लेंथ कॉन्टॅक्टमधली होईल एल प्लस टी. आणि मग एकदा का आपल्या लक्षात आलं की टोटल लेंथ वॉटर सरफेसच्या किती कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर मग एक्झाम्पल सोपं आहे. कसं सोडवायचं ते एक्झाम्पल बघा. आता
टोटल लेंथ आपण पहिल्यांदा काढून घ्यायची की वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये किती आहे ती. तर ती किती असेल मी तुम्हाला सांगितलं, एल प्लस टी. एकदा का ती टोटल लेंथ आपल्याला मिळाली की मग आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. बघा आता हे तेच एक्झाम्पल आहे. गिवन क्वांटिटीज काय काय आहेत आपण लिहू. एक्झाम्पल तेच आहे. ए ग्लास प्लेट 8 सेंटीमीटर लॉंग अँड 2 मिलीमीटर थिक इज सस्पेंडेड इन अ ट्रप सो दॅट इट्स लेंथ जस्ट टचेस वॉटर सरफेस. इथं दाखवलं आता ही फिगर. ही लांबी आहे, त्याची ती लेंथ आहे 8 सेंटीमीटर. इथं थिकनेस आहे ती इथं दाखवली नाही 2 मिलीमीटर. मागच्या बाजूची लेंथ 8 सेंटीमीटर प्लस या बाजूची थिकनेस 2 मिलीमीटर. अशी टोटल लेंथ आपल्याला कॉन्टॅक्टमधली काढून घ्यावं लागेल. लेंथ इथं 8 सेंटीमीटर दिलं, थिकनेस 2 मिलीमीटर. ते सेंटीमीटरमध्ये करावं लागेल, कारण तुम्हाला ॲडिशन करताना एक सेंटीमीटरमध्ये आणि दुसरं मिलीमीटरमध्ये ठेवता येणार नाही. सरफेस टेन्शन दिलं 72 डाइन्स पर सेंटीमीटर. वी हॅव टेकन ऑल क्वांटिटीज इन CGS सिस्टीम. This length in centimeter, thickness in centimeter, surface tension in centimeter. So we will get force in CGS unit, that will be dyne. So first of all, calculate the total length in contact with water surface. In this case, total length of glass plate in contact with water is total length equal to L plus T. हे कसं आलं मी तुम्हाला सांगितलंच, कारण समोरची लेंथ L ती वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये ती खाली ओढते. लिक्विड इथं कॉन्केव्ह असतं. हे सगळ्याच इथं जसं दाखवलं ते चारही बाजूला पण अशाच पद्धतीने ते कॉन्केव्ह असतं. मागची लेंथ L, राईट हँड साईडची थिकनेस T, लेफ्ट हँड साईडची थिकनेस T. आता L तुम्हाला माहिती आहे 8 सेंटीमीटर, थिकनेस 0.2. ह्या व्हॅल्यूज ठेवा. 8 प्लस 0.2 प्लस 0.2 दॅट विल बी 16.4 सेंटीमीटर. म्हणजे ह्या ग्लास प्लेटची टोटल लेंथ जी वॉटर सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ती आहे 16.4 सेंटीमीटर. Now we know surface tension equal to force per unit length. Therefore force equal to surface tension into total length. आता surface tension तुम्हाला माहीत आहे. टोटल लेंथ ही तुम्ही काढली इथं, त्या व्हॅल्यूज इथं ठेवा. We get this answer 1181 dyne. This is the force acting on this glass plate in a downward direction. एवढं फोर्स त्या ग्लास प्लेटवरती डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होईल. त्यामुळं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, समजा आपण एखादी वस्तू पाण्यामध्ये पार्शियली इमर्स केलेली आहे, अर्धवटपणे, पूर्णपणे नाही. पूर्णपणे बुडवल्यानंतर ते वेगळा फिनॉमिनॉन आहे तिथं. जेव्हा तुम्ही पार्शियली इमर्स करता आणि ती वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करता तर तुम्हाला थोडंसं जास्त फोर्स लावावं लागतं. तीच वस्तू हवेमध्ये असेल आणि तुम्हाला वर ओढायची असेल तर कमी फोर्स लावावं लागतं. पण ती निम्मी पाण्यामध्ये बुडवलेली आहे आणि मग तुम्ही बाहेर काढता तेव्हा थोडं जास्तीचं फोर्स लावावं लागतं. तुम्ही प्रयोग करून बघा. एखादी पाण्याने भरलेली बॉटल हवेमध्ये टेबलवर ठेवून ती उचलून बघा आणि आता तीच बॉटल तुम्ही पाण्यामध्ये अर्धी बुडवा व्हर्टिकली धरून आणि वर ओढण्याचा प्रयत्न करा. थोडं जास्त फोर्स लावावं लागतं, कारण त्या बॉटलच्या सगळ्या बाजूला ते सरफेस टेन्शनचं फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला ओढत असतं. त्याच्यामुळं आपल्याला जास्त फोर्स लावावं लागतं. सो दिस वॉज एक्झाम्पल नंबर 4. नाव वी विल गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. सी व्हॉट इज एक्झाम्पल नंबर 5. रीड द एक्झाम्पल केअरफुली. A glass tube has inner diameter of 1 millimeter and outer diameter of 1.1 millimeter. It is kept vertically and partially dipped in water. Calculate the downward pull due to surface tension. तसंच आहे इथं. सरफेस टेन्शन इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. हाच फॉर्म्युला वापरावा लागेल जो आधी आपण एक्झाम्पल नंबर 4 मध्ये वापरला. इथं काय म्हटलं आहे, ग्लास ट्यूब. बघा अशा पद्धतीने एक ग्लास ट्यूब आहे. त्याचं इनर डायमीटर किती आहे 1 मिलीमीटर आणि आउटर डायमीटर 1.1 मिलीमीटर. आता ह्या ग्लास ट्यूबला काहीतरी थिकनेस असते, जाडी असते. त्याच्यामुळं आतलं डायमीटर इनर डायमीटर वेगळं आणि आउटर थोडं जास्त आहे 1.1चा फरक आहे. जसे स्ट्रॉ असते, पण स्ट्रॉ कशी असते, थिन असते. तर त्याच्यापेक्षा जाड ट्यूब आहे समजा, तुम्ही काचेची ट्यूब आहे समजा, तर इनर डायमीटर वेगळं आउटर वेगळं. ही पाण्यामध्ये बुडवली तर पाण्यामध्ये बुडवल्यानंतर काय होईल, सरफेस टेन्शनचा फोर्स सगळ्या बाजूला असं डाऊनवर्ड डायरेक्शनला ओढेल, सगळ्या बाजूचं. इकडून पण असं डाऊनवर्ड डायरेक्शनला, कारण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असतो. त्यामुळं ते लिक्विड सरफेस ह्या ट्यूबच्या कॉन्टॅक्टमधलं असं आडवं न राहता असं कर्व होतं आणि त्यामुळं तो टँजंट खाली येतोच, सरफेस टेन्शनचं फोर्स खाली ओढतं. ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला काय काढावं लागेल की ह्या ट्यूबचा, म्हणजे ह्या ट्यूबची किती लेंथ त्या वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर जेव्हा तुम्ही ही ट्यूब पाण्यामध्ये बुडवणार
तेव्हा ती ट्यूब आतून पोकळ असल्यामुळं आतमध्ये पण पाणी राहणार, म्हणजे आतलं सर्कम्फरन्स पण त्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. तर आतली लेंथ म्हणजे आतलं सर्कम्फरन्स घ्यावं लागेल प्लस बाहेरचं सर्कम्फरन्स घ्यावं लागेल. म्हणजे टोटल लेंथ इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर सरफेस विल बी इनर सर्कम्फरन्स प्लस आउटर सर्कम्फरन्स. आता हा क्रॉस सेक्शनल एरिया कसा दिसेल पहा, इथं दुसरी फिगर. म्हणजे आपण समजा हा क्रॉस सेक्शनल एरिया पाहिला तर हे आतलं सर्कम्फरन्स आहे जे वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणजे ती लेंथ आपल्याला घ्यावी लागेल. त्यानंतर बाहेर पण लिक्विड आहे, बाहेरसुद्धा वॉटर आहे, मग ती पण लेंथ होईल आउटर सर्कम्फरन्स. तर आता हे एक्झाम्पल आपण सोडवूयात. गिवन क्वांटिटीज काय आहेत? इनर डायमीटर दिलं 1 मिलीमीटर, सेंटीमीटरमध्ये होईल 0.1 सेंटीमीटर. वेन यू कन्वर्ट मिलीमीटर इन सेंटीमीटर डिवाइड बाय 10. आउटर डायमीटर इज 1.1 millimeter. Convert in centimeter. When you convert in centimeter, divide this by 10. Surface tension is given 75 dyne per centimeter. All quantities are in CGS system. No need to convert in SI system. सगळ्याच क्वांटिटी CGS मध्ये आहे, असं नाही की एक CGS मध्ये आणि दुसरी SI मध्ये आहे. त्यामुळं CGS मध्येच ठेवा, उत्तर आपल्याला CGS मध्येच मिळेल, डाईनमध्ये मिळेल. आता या ठिकाणी काय म्हटलं आहे? इन दिस केस टोटल लेंथ ऑफ ग्लास ट्यूब इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर इज इक्वल टू इनर सर्कम्फरन्स प्लस आउटर सर्कम्फरन्स. कारण ह्या ट्यूबच्या आतमध्ये पण पाणी आहे. फॉर्म्युला असतो सरफेस टेन्शन इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. तर आपल्याला लेंथ काढायची असते की किती लेंथ त्या वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर इनर सर्कम्फरन्स आणि आउटर सर्कम्फरन्स. टोटल लेंथ काय येईल? इनर सर्कम्फरन्स 2πr1, आउटर सर्कम्फरन्स 2πr2. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला असतो 2πr. याच्यामध्ये 2 × r1 म्हणजे d1 डायमीटर आणि 2 × r2 म्हणजे आउटर डायमीटर, कारण ते आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे 2 × r1च्या जागी d1, 2 × r2च्या जागी d2 ठेवला आपण. यामध्ये पाय तुम्ही कॉमन घेऊ शकता. आता सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला माहीत आहे, पायची व्हॅल्यू तुम्हाला माहीत असते, d1 तुम्हाला माहीत आहे, d2 तुम्हाला माहीत आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन्स करून घ्या, उत्तर मिळतं. लेंथ L = 0.6598 सेंटीमीटर. म्हणजे जेव्हा ही ट्यूब तुम्ही पाण्यामध्ये बुडवणार तेव्हा बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला मिळून जे पाणी कॉन्टॅक्टमध्ये असणार या ट्यूबच्या आणि जे खाली ओढणार आहे ती टोटल लेंथ होते 0.6598. एकदा का लेंथ आपल्याला मिळाली, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला असतो फोर्स पर युनिट लेंथ, म्हणजे फोर्स इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू टोटल लेंथ. सरफेस टेन्शन इज नोन 75 dyne per centimeter. We have calculated length. Now substitute these two values and do the calculations. The answer will be 49.49 dyne. Total force acting on this tube in a downward direction, that will be 49.49 dyne. Now next example, and that example is example number 6. Read the example carefully. Same type of example. Calculate the force required to take away a flat circular plate of radius 0.01 meter from the surface of water. The surface tension of water is 0.075 Newton per meter. In this case, there is a flat circular plate, just like coin. बघा ही फिगर आहे, कॉईन असतं ना त्या टाईपची एक सर्क्युलर प्लेट आहे, कुठल्याही मटेरियलची, काचेची असेल समजा. तर ती पाण्यामध्ये आपण निम्मी बुडवली, फ्लॅट म्हणजे कॉईन आडवं धरलं, उभं नाही. तर निम्मी बुडवल्यानंतर ही जी फ्लॅट सर्क्युलर कॉईल आहे त्याच्या हा जो सरफेस एरिया आहे सर्कम्फरन्स, त्याच्या कॉन्टॅक्टमधलं जे लिक्विड असेल ते कॉन्केव्ह होईल आणि सरफेस टेन्शन फोर्स आपल्यामध्ये टँजन्स येईल. आता टँजंटच हा डाऊनवर्ड येतो. प्युअर वॉटरसाठी तो व्हर्टिकली डाऊनवर्ड असतो, एक्झॅक्टली डाऊनवर्ड असतो, पूर्णपणे खाली असतो, कारण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असतो. त्यामुळे त्या प्लेटला खाली ओढलं जाईल, सरफेस टेन्शनचं फोर्स खाली ओढेल. तर सरफेस टेन्शनचं फोर्स काढताना सरफेस टेन्शन इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. लेंथ महत्त्वाची आहे. तर पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे खाली ओढणारी जी लेंथ असणार आहे की ज्या लेंथवरती हे ॲक्ट होणार आहे ती असणारे पूर्ण सर्कम्फरन्स, कारण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये वॉटर आहे, ते सगळं वॉटर त्या सर्कम्फरन्सच्या कॉन्टॅक्टमधलं खाली ओढेल. म्हणून आपल्याला या ठिकाणी टोटल लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स घ्यावा लागेल. गिवन डेटा काय काय आहे ते लिहा. पहिल्यांदा रेडियस इज गिवन 0.01 मीटर, that is in SI system. Surface tension is also in SI system, that is 0.075 Newton. We have to find out force.
Surface tension is 0.075 Newton per meter. Both quantities are in SI system. We will get the answer in SI system, that is Newton. इथं दोन्ही SI मध्ये आहे, त्यामुळे कन्वर्ट करायची गरज नाही. हिअर L इक्वल टू 2πr टोटल लेंथ जी असणार आहे की ज्या लेंथवरती हे सरफेस टेन्शनचं फोर्स ॲक्ट होतं, ज्या लेंथच्या कॉन्टॅक्टमध्ये हे वॉटर आहे ती लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स आहे. फिगर तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवा. पायची व्हॅल्यू 3.142 आणि रेडियस तुम्हाला दिलं आहे. पहिल्यांदा टोटल लेंथ काढून घ्या, ती येते 0.06284. आता सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ, देअरफॉर फोर्स इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू टोटल लेंथ. सरफेस टेन्शन किती आहे ते ठेवा 0.075 आणि टोटल लेंथ आपण इथं काढली ती व्हॅल्यू ठेवा. दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या, तुम्हाला उत्तर मिळतं 0.004713 न्यूटन. हे आपण युनिट न्यूटन लिहिलं कारण दोन्ही क्वांटिटी SI सिस्टीममध्ये होत्या, R आणि T, त्यामुळं आन्सरसुद्धा आपलं SI मध्येच येईल आणि फोर्सचं SI युनिट असतं न्यूटन. एक लक्षात घ्या, हा सुद्धा 2 मार्काचा एक्झाम्पल आहे. मार्क डिस्ट्रीब्युशन ठरलेलं असतं. हाफ मार्क फॉर फॉर्म्युला, दिस फॉर्म्युला, प्लस हाफ मार्क फॉर सबस्टिट्यूशन अँड हाफ मार्क फॉर आन्सर. दिस वॉज एक्झाम्पल नंबर 6. नाउ सी एक्झाम्पल नंबर 7. हे आहे एक्झाम्पल नंबर 7. काय म्हटलं आहे त्यामध्ये बघा, वाचा पहिल्यांदा नीट. ए हॉरिझॉन्टल सर्क्युलर लूप ऑफ वायर ऑफ रेडियस 0.02 मीटर is immersed into a crude oil and then taken out. एक लूप, सर्क्युलर लूप म्हणजे रिंग घेतली आपण आणि ती रिंग आपण क्रूड ऑइलमध्ये बुडवून बाहेर काढली. फिल्म इज फॉर्म, एक फिल्म तयार होते. द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड इज 0.0113 न्यूटन. लिक्विड म्हणजे क्रूड ऑइल येते. सरफेस टेन्शनचा फोर्स आहे 0.0113 न्यूटन. कॅल्क्युलेट द सरफेस टेन्शन ऑफ क्रूड ऑइल. म्हणजे काय आहे बघा, इथं एक फिगर तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीची एक रिंग आपण त्या ऑइलमध्ये बुडवली आणि बाहेर काढली तर अशी एक फिल्म तयार झाली. ह्या फिल्मवरती जे सरफेस टेन्शन आकुंचन पावण्याचा प्रयत्न करतं, म्हणजे सगळ्या बाजूला त्याला आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतं. सरफेस टेन्शनचं फोर्स टँजन्शियल असतं, सगळीकडून ते असं आतमध्ये सगळीकडून ओढण्याचा प्रयत्न करेल. ते फोर्स एवढं आहे 0.0113 न्यूटन. तर सरफेस टेन्शन किती याची रेडियस दिलेली आहे आपल्याला. आता सरफेस टेन्शनचा फोर्स काढण्यासाठी फॉर्म्युला तोच आहे. सरफेस टेन्शन इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ, म्हणजे फोर्स इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ. पहिल्यांदा आपण गिवन डेटा लिहू. काय काय दिलं आपल्याला, रेडियस दिली 0.02 मीटर, म्हणजे याची जी काही रेडियस असेल अशी ती. नंतर फोर्स दिलं 0.0113 न्यूटन. आता आपल्याला काढायचं सरफेस टेन्शन. इथं काय होतं आहे, टोटल जी लेंथ असणार आहे, फॉर्म्युला आपण वापरणार सरफेस टेन्शन इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ, म्हणजे फोर्स इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ. तर लेंथ किती आहे, तर जे सरफेस टेन्शनचं फोर्स ॲक्ट होतं ते सर्कम्फरन्सवर ॲक्ट होतं बघा इथं. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2πr, म्हणजे लेंथ घेताना सर्कम्फरन्स. पण याला आता 2 बाजू आहेत, 2 सरफेस आहे, कारण ही फिल्म आहे. त्यामुळं जशा पेपरला 2 बाजू असतात, एक पुढची बाजू मागची बाजू, तसं या ठिकाणी याला सुद्धा 2 बाजू आहे. जशा कॉईनला 2 बाजू आहेत, समोरची आणि मागची बाजू आहे, तर तशाच पद्धतीने याला सुद्धा 2 बाजू आहेत. एक समोरची बाजू, त्या समोरच्या बाजूचं सरफेस टेन्शनचं फोर्स ह्या सर्कम्फरन्सवर ॲक्ट होईल, ते सर्कम्फरन्स होईल 2πr. पण मागच्या बाजूला पण फ्री सरफेस आहे, ते सुद्धा त्या सर्कम्फरन्सवरती ॲक्ट होणार आहे. म्हणजे सर्कम्फरन्सवरती टोटल फोर्स मागच्या आणि पुढच्या दोन्ही बाजूला ॲक्ट होतं. म्हणजे लेंथ घेताना तुम्हाला सर्कम्फरन्स पुढच्या आणि मागची दोन्ही विचारात घ्यावं लागेल. आणि म्हणून आपण इथं लिहिणार L इक्वल टू 2πr प्लस 2πr. म्हणजे समोरच्या बाजूचं सर्कम्फरन्स आहे, त्याला आतमध्ये ओढतं लिक्विड, प्लस मागच्या बाजूचं सर्कम्फरन्स आहे, म्हणजे टोटल लेंथ झाली 4πr. आता तुम्हाला पायची व्हॅल्यू माहीत असते आणि रेडियस दिलेली आहे, ती व्हॅल्यू ठेवा आणि टोटल लेंथ काढून घ्या. एवढ्या लेंथवरती हे लिक्विडचं सरफेस जे आहे ते सरफेस टेन्शन ॲक्ट होणार आहे. ते फोर्स आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला सरफेस टेन्शन काढायचं आहे. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स आपल्याला दिलेला आहे, ती व्हॅल्यू ठेवा. लेंथ आपण ही काढली आहे, याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवून कॅल्क्युलेशन्स करा, हे तुम्हाला उत्तर मिळतं. न्यूटन पर मीटर, 0.049495 न्यूटन पर मीटर हे सरफेस टेन्शन आहे. दिस वॉज एक्झाम्पल नंबर 7. Now example number 8.
What is example number 8? Read that example. काय म्हटलंय त्यामध्ये? Total energy of free surface of a liquid drop is 2.5 times the surface tension of the liquid. What is the diameter of the drop? बघा इथं ड्रॉप म्हटलंय. कुठलंही एक्झाम्पल वाचताना त्याच्यामध्ये बबल म्हटलंय का ड्रॉप म्हटलंय हे खात्री करून घ्यायची. कारण ड्रॉप म्हटलं असेल तर सरफेस एरिया 4πr², फक्त आउटर सरफेस एरिया, एकच फ्री सरफेस आहे, त्याला आतमध्ये लिक्विड असतं, एअर फक्त बाहेरच्या बाजूला. पण बबल म्हटलं असेल तर एरिया 8πr², कारण डबल फ्री सरफेस आहे. इथं काय म्हटलं आहे? टोटल एनर्जी ऑफ फ्री सरफेस ऑफ लिक्विड ड्रॉप इज 2π टाइम द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड. व्हॉट इज द डायमीटर ऑफ द ड्रॉप? एक असा ड्रॉप आहे की त्या ड्रॉपच्या आउटर सरफेसमध्ये जी एनर्जी आहे ती किती आहे? तर सरफेस टेन्शन जेवढं असतं टी त्याच्या 2π टाइम्स. तर मग त्या ड्रॉपचा डायमीटर किती? अत्यंत सोपं एक्झाम्पल आहे. गिवन डेटा लिहा. आपण हे पहिलं लिहिलं A = 2πt. हे कसं आलं? कारण एक्झाम्पलमध्ये आपल्याला ते सांगितलं आहे. काय सांगितलं? ई म्हणजे टोटल एनर्जी किती आहे? 2π टाइम्स सरफेस टेन्शन. त्या ड्रॉपचं म्हणजे तो ड्रॉप ज्या कोणत्या लिक्विडचा बनलेला आहे त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन टी असेल तर त्याच्या 2π टाइम्स त्या ड्रॉपच्या सरफेसमध्ये एनर्जी आहे. तर डायमीटर किती? खूप सोपं एक्झाम्पल आहे. तुम्हाला माहिती आहे एनर्जी म्हणजेच वर्क. जेव्हा ड्रॉप तयार होतो तेव्हा वर्क करतो आपण. हे केलेलं वर्क जे आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार वर्क केलेलं कधी नष्ट होत नसतं. ते कुठल्या तरी एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होत असतं आणि ते इथं पोटेन्शियल एनर्जीमध्ये म्हणजे ही एनर्जी ई त्याच्यामध्ये कन्व्हर्ट होऊन त्या ड्रॉपच्या सरफेसमध्ये साठवलं जातं. तुम्ही जेव्हा फुगवता तेव्हा तुम्ही वर्क करता. ते केलेलं वर्क जे आहे ते नष्ट होत नाही. त्या फुग्याच्या सरफेसमध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणून साठवलं जातं. आणि वर्कचा फॉर्म्युला म्हणजेच एनर्जीचा फॉर्म्युला असतो सरफेस टेन्शन इंटू एरिया. आता या ठिकाणी एरिया म्हणजे ड्रॉपचा एरिया. ड्रॉप किंवा बबल हे नेहमी स्पेरिकल असतात आणि स्पिअरचा फॉर्म्युला असतो 4πr². बघा इथं आता फरक लक्षात घ्या. इथं जर बबल म्हटलं असतं तर 8π घेतलं असतं आपण, पण इथं ड्रॉप म्हटलं आहे. आता एनर्जी आपल्याला किती सांगितलं आहे? 2πt. ती व्हॅल्यू लेफ्टला ठेवा आणि राईटचं हे जे आहे ते ठेवा 4πr². यामध्ये काय कॅन्सल होतं? हे पाय कॅन्सल होतं, टी कॅन्सल होतं. हे 2नी दोन्ही साईडला डिवाईड केलं तर लेफ्टला 1 राहील फक्त आणि इथं 4च्या जागी 2 येईल. ही नेक्स्ट स्टेप आपल्याला त्याच्यावरून मिळते. आपल्याला डायमीटर काढायचं आहे म्हणजे आधी रेडियस काढून घेऊ. r² = 1/2. त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 1/√2. नाऊ डायमीटर इज डबल ऑफ रेडियस 2r. ही आरची व्हॅल्यू ठेवा. याला आता √2नी मल्टिप्लाय डिवाईड करा. ही कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता तुमच्यावर डिपेंड आहे. मी रॅशनलाइज करून घेतलं म्हणजे √2नी मल्टिप्लाय डिवाईड केलं की √2 राहतं. √2ची व्हॅल्यू असते 1.414 मीटर. आता आपण मीटर का घेतलं? सेंटीमीटर का नाही घेतलं? कारण तुम्ही म्हणाल इथं तर काही क्वांटिटी न्यूमेरिकल व्हॅल्यूज काही दिलेल्या नाही आहेत. मग हे मीटर का घेतलं आपण? कारण इथं आपल्याला म्हटलं आहे ॲज्युम ऑल टर्म्स इन SI युनिट. आणि लक्षात घ्या हे परीक्षेमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकदा विचारलेलं एक्झाम्पल आहे. 2 मार्काचं एक्झाम्पल आहे. ऑल क्वांटिटीज इन SI युनिट म्हटलं आहे त्यामुळं आपण आन्सरसुद्धा SI मध्येच घेतलं. हे होतं एक्झाम्पल नंबर 8. अजून 3 एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे आहेत. त्यातलं एक्झाम्पल नंबर 9 आपण घेऊयात. घरी प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त. हे एक्झाम्पल नंबर 9 सेम एक्झाम्पल नंबर 8 सारखं आहे आणि हे सुद्धा एक्झाममध्ये आलेलं आहे. टोटल फ्री सरफेस एनर्जी ऑफ लिक्विड ड्रॉप इज π/√2 टाइम्स सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड. कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द ड्रॉप इन SI युनिट. पहिल्यासारखंच आहे. काय केलं होतं आपण एक्झाम्पल नंबर 8मध्ये परत एकदा दाखवतो. हे बघा असं टोटल एनर्जी किती होती? 2π टाइम्स टी आधीच्या एक्झाम्पलमध्ये. आता इथं वेगळं आहे तर त्या पद्धतीने सोडवा. हे बघून घ्या एक्झाम्पल नंबर 8 आणि त्या पद्धतीने सोडवा. हे जे एक्झाम्पल आहे आपलं एक्झाम्पल नंबर 9 सेम ॲज एक्झाम्पल नंबर 8 तुम्हाला होमवर्कसाठी आहे असं समजा आणि उत्तर इथं दिलेलं आहे. पहा तेवढं उत्तर येतं की नाही चेक करा. ते आन्सर तेवढं येतं. एक्झाम्पल 10सुद्धा तसंच आहे सेम, फक्त क्वांटिटीज वेगवेगळ्या आहेत. हे सुद्धा एक्झाममध्ये आलेलं आहे फेब्रुवारी 16मध्ये. 2 मार्काचे एक्झाम्पल्स आहेत. हे सोडवा तुम्ही घरी प्रॅक्टिस करा
आणि जर काही डाऊट्स असतील तर मी माझा मेल ID खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 11. कॅल्क्युलेट द वर्क डन इन ब्लोईंग ए सोप बबल ऑफ रेडियस 0.5 सेंटीमीटर. सरफेस टेन्शन इज गिवन. ज्या पद्धतीने आपण फुगा फुगवतो तेव्हा वर्क करतो, केलेलं वर्क हे पोटेन्शियल एनर्जी साठवलं जातं. तसाच बबल जेव्हा तयार होतो तेव्हा त्यासाठी वर्क करावं लागतं आणि ते केलेलं वर्क त्याच्यामध्ये साठवलं जातं. ते वर्क आणि पोटेन्शियल एनर्जी सेम फॉर्म्युला असतो. तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी जरी विचारली ह्या सरफेसमध्ये किती, तरी तोच फॉर्म्युला, वर्कसाठी सुद्धा तोच फॉर्म्युला. गिवन क्वांटिटीज ह्या आहेत. रेडियस दिलेली आहे 0.5 सेंटीमीटर. ती मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतली कारण सरफेस टेन्शन मीटरमध्ये आहे. 1 सेंटीमीटर आणि 1 SI युनिटमध्ये चालणार नाही. 5 × 10⁻³ सेंटीमीटरचं मीटरमध्ये करताना 10⁻² आहे, पण पॉईंट ॲडजस्ट करून घेतल्यामुळं ते 10⁻³ झालं. वर्क विचारलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला असं विचारतील एनर्जी स्टोअर्ड इन द सरफेस एरिया. हे जे वर्क करतो आपण तेच एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. त्यामुळे वर्क आणि एनर्जीचा फॉर्म्युला सेम वापरायचा. काय फॉर्म्युला आहे? वर्क इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू एरिया. एरिया आपण किती घेणार? 8πr². पुन्हा एकदा लक्षात घ्या, बबल म्हटलं की 8πr², बिकॉज 2 फ्री सरफेसेस, इनर अँड आउटर. But when they say drop, then you have to take 4πr². Now all quantities are given. Surface tension is given, radius is given, substitute the values. Do the calculations. Finally you get this answer. Again for 2 marks. Half mark for this formula, half mark for substitution, and 1 mark for this answer. Half mark for this value and half mark for this unit. हे युनिट जर तुम्ही लिहिलं नाही किंवा चुकीचं लिहिलं, ज्यूलच्या जागी दुसरंच काहीतरी लिहिलं तुम्ही, न्यूटन, अर्ग वगैरे, चुकीचं युनिट लिहिलं तर अर्धा मार्क कट होतो. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे, हे आहे एक्झाम्पल नंबर 12. काय म्हटलं आहे? देअर इज अ सोप फिल्म ऑन अ रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर ऑफ एरिया 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर. If the area of frame is increased to 4 centimeter by 6 centimeter, find the work done in the process. Surface tension of soap film is 3 × 10⁻² Newton per meter. ज्या पद्धतीने आपण एक एक्झाम्पल सोडवलं की एक बबल असतो, त्याची रेडियस 1 सेंटीमीटर असते, कमी असते, नंतर त्याची रेडियस वाढवतो म्हणजे साईज वाढवतो, वर्क करावं लागतं. इथं पण तेच आहे. एक फिल्म तयार झालेली आहे रेक्टँग्युलर फ्रेमवर, तर एरिया किती? 4/4 म्हणजे 16 सेंटीमीटर². पण ती साईज वाढवली 4/6, 4 × 6 24 सेंटीमीटर². एरिया वाढला की वर्क करावं लागेल. केलेलं वर्क हे त्या वाढलेल्या एरियामध्ये साठवलं जाईल पोटेन्शियल एनर्जी म्हणून. तर तुम्हाला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी विचारलं तरी हाच फॉर्म्युला आपण जो आता इथं घेणार आहोत तोच, आणि वर्क विचारलं तरी तेच. तर पाहता कसं आहे, पहिल्यांदा फिगर बघू आपण. ही सुरुवातीची फ्रेम आहे आणि त्याच्यावर तयार झालेली फिल्म आहे 4/4. आता ही आपण वाढवली 4/6, म्हणजे असं 4 सेंटीमीटर तेच ठेवलं, पण हे वाढवलं 6 सेंटीमीटर. त्यामुळं एरिया वाढला. जसं आपल्याला माहिती आहे की रबर ताणायचं असेल, लांबी वाढवायची असेल किंवा एरिया वाढायचा असेल तर वर्क करावं लागतं. ते वर्क आपल्याला करावं लागेल इथं. तर वर्कचा फॉर्म्युला सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. तर एरिया काय, गिवन डेटा काय आहे ते आपण पहिल्यांदा लिहू. इनिशियल एरिया 4 × 4 आहे. इनिशियल एरिया 4 × 4 आहे. 4 × 4 16 घ्यायला पाहिजे होता, त्याच्या डबल आला. का घेतला? बिकॉज इट हॅज 2 फ्री सरफेसेस, फ्रंट अँड बॅक. दोन्ही बाजूला एअर आहे आणि ज्या बाजूला एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये हे लिक्विड असतं तिथं सरफेस टेन्शन असतं. त्यामुळं समोरच्या बाजूला पण आहे आणि मागच्या बाजूला पण आहे, म्हणजे एरिया डबल घ्यायचा आहे. म्हणून इथं 2 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे 4 × 4 16 न घेता 16 × 2 32, कारण डबल एरिया मागचा आणि पुढचा दोन्ही घेतला आहे. 32 × 10⁻⁴. सेंटीमीटरचं मीटरमध्ये करून घेतलं, कारण बघा हे सेंटीमीटरचं मीटरमध्ये करताना 10⁻², इथं पण 10⁻², कारण 2दा आलं सेंटीमीटर, त्यामुळे 10⁻⁴. फायनल एरिया पण तसाच
4x6, नंतरचा एरिया जो आहे तो 4x6, त्याला × 2 केलं कारण याला पण डबल एरिया आहे, म्हणजे तो होईल 48 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. आधीच्या सारखंच तुम्हाला काढायचं आहे वर्क. सरफेस टेन्शन दिलेलं आहे. वर्कचा फॉर्म्युला आहे सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. एरिया जो जास्त असेल तो आधी घ्या, E2 जास्त आहे, सो E2 - A1. तर या ठिकाणी आपल्याला एरिया डायरेक्ट दिलेला आहे. इथं 8πr², 4πr² तसं काही घ्यायची गरज नाही. 8πr² बबलमध्ये असतं, 4πr² ड्रॉपमध्ये असतं, ते काही नाही या ठिकाणी. रेक्टँग्युलर फ्रेम आहे, त्यांचा एरिया दिलेला आहे, त्या व्हॅल्यूज डायरेक्ट ठेवा. तुम्हाला हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर उत्तर मिळतं. हे सुद्धा 2 मार्काचं एक्झाम्पल आहे. हे कॅल्क्युलेशन्स चेक करून बघा. काही शंका असतील तर मला विचारा. युनिट प्रॉपर लिहायला विसरू नका. आणि त्याच्यानंतरचं आजचं हे आपलं शेवटचं एक्झाम्पल आहे, ते आहे एक्झाम्पल नंबर 13. कंपेअर द अमाऊंट ऑफ वर्क डन इन ब्लोईंग 2 सोप बबल्स ऑफ रेडियाय इन द रेशो 4:5. या टाईपचं आपण सॉल्व केलं आहे. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की 2 फुगे फुगवायचे आहे, एक छोटा आणि एक मोठा. तर वर्क सारखं लागणार नाही. ज्याची साईज जास्त त्याच्यासाठी जास्त वर्क. इथं पण 2 बबल तयार करायचे आहेत. बघा कशा पद्धतीने. आता इथं रेडियसचा रेशो दिलेला आहे R1/R2, 4/5. तर मग ते ब्लो करण्यासाठी वर्कचा रेशो आपल्याला विचारला आहे, W1/W2. तर मी तुम्हाला सांगितलं होतं यापूर्वी अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये की पहा इथं 2 फिगर तुम्हाला 2 बबल तयार होताना दिसत आहे. तर जो लहान छोटा बबल असेल त्यासाठी कमी वर्क, त्याची रेडियस कमी आहे. जो मोठा असेल त्याच्यासाठी जास्त वर्क. त्या वर्कचा रेशो तुम्हाला विचारला. आता वर्कचा फॉर्म्युला काय आहे तर तुम्हाला माहीत आहे सरफेस टेन्शन इंटू एरिया. तर आपल्याला माहिती आहे की दोन्ही ठिकाणी लिक्विड तेच आहे, म्हणजे सरफेस टेन्शन सेम आहे. म्हणजे याचा अर्थ वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R². बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलं आहे, वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R². म्हणजे ज्याची रेडियस जास्त त्याच्यासाठी जास्त वर्क, दुसरी रेडियस जास्त तिथं जास्त वर्क करावं लागेल. याच्यावर आपण असं लिहिणार W1/W2 = R1/R2². हाच फॉर्म्युला असा लिहिता येतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं याच्याबद्दल. आता R1/R2 ते दिलेलं आहे आपल्याला, ती व्हॅल्यू ठेवा 4/5, त्याचा स्क्वेअर घ्या. शेवटी हे आन्सर आपल्याला मिळतं. 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25. रेशो ऑफ वर्क डन. जेव्हा रेशो असतं तेव्हा त्याला युनिट नसतं, कारण वर्कचं युनिट जूल. त्यामुळं न्युमेरेटरमध्ये जूल, डिनॉमिनेटरमध्ये जूल, ते कॅन्सल होईल. हा रेशो काढला, पण ह्या एक्झॅक्ट व्हॅल्यू नसतात. म्हणजे याचा अर्थ W1 16 जूल असंच असेल असं नाही, तर त्यांचं ते प्रमाण आहे. म्हणजे समजा W1 जर 16 जूल करावं लागलं असेल पहिल्या बबलसाठी, तर दुसऱ्यासाठी 25 जूल करावं लागेल. पण समजा पहिल्यासाठी 32 जूल करावं लागलं, म्हणजे 16च्या डबल, तर दुसऱ्यासाठी 50 जूल करावं लागेल. त्यांचा तो रेशो असतो, तो प्रमाण असतं. ते पहिल्याची रेडियस कमी आहे, दुसऱ्याची रेडियस जास्त आहे, त्यामुळे दुसऱ्यामध्ये जास्त वर्क करावं लागलं. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत आपले हे न्यूमेरिकल्सचे 4 व्हिडिओज झालेले आहेत. तुम्ही सगळे न्यूमेरिकल्स सॉल्व करून बघा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली तर फायदा तुमचा होणार आहे. याचा फायदा आपल्याला बोर्डाच्या परीक्षेतही होतो आणि नीट, JEE किंवा CET सारख्या परीक्षांमध्ये सुद्धा होत असतो. आता तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही तुमचा परीक्षेमध्ये फायदा करून घ्यायचा की नाही ते. थँक्यू फॉर वॉचिंग.